70 फूट उंच असलेला हा देव व लाखो रुपयाचा कापूर जाळून दर्शन घेण्याची प्रथा, भक्तांच्या समानतेचं प्रतीक असलेला हा झेंडा, सर्वात अद्भुत म्हणजे पायाचा स्पर्श न होऊ देता या दोन्ही झेंड्यांची जुनी खोड उतरवून नवीन खोड चढवण्याचं चित्तथरारक दृश्य हे प्रत्येकाच्या नशिबात नसते. 300 वर्षापूर्वी अवधूत संप्रदायाची स्थापना करून समानतेची शिकवण देणारे कृष्णाजी अवधूत महाराज आंध्र प्रदेशमधील अमरावती हे त्यांचं मूळ ठिकाण आहे. पण ते तिथे रमले नाही व थेट ती अमरावती सोडून आपल्या महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगा विठोबा येथे आले व येथे स्थायी झाले. हळूहळू त्यांचे विचार जनसमाजात रुजू लागले व लोकांवर त्यांचा प्रभाव वाढत गेला आणि यातूनच पुढे अवधूत संप्रदायाची स्थापना झाली. चैत्राच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याला मोठ्या संख्येने भाविक सावंगा विठोबा येथे येतात व संत कृष्णाजी अवधूत महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतात. संत अवधूत महाराज हे जागृत देवस्थान व विठ्ठल विचाराचे प्रेरक म्हणून महाराष्ट्रातील जनता मनोभावे मानतात. विठोबाच अवधूताच्या रूपाने सावंगा विठोबा नगरीत आले. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? खरंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला फॉलो करून घ्या, कारण आपण आपला प्रवास असाच सुरू ठेवणार आहे.